सांधेदुखी आणि सांधेच्या रिलेटेड खूप त्रास होता. घरामध्ये उठाय बसायला आणि हिंडा फिरायला त्यांना सगळीकडे त्रास होता. या स्थितीमध्ये त्यांचे आपण अनुभव ऐकणार आहोत. ताई, तुमचं नाव, गाव आणि तुमचं वय हे सांगा मला. माझं नाव मैना लक्ष्मण सरडे, पिंपळखुंटे, आणि माझं वय 31. आणि मी त्रास काय होता तुम्हाला? मला पायावरती सूज, उठाय बसायला त्रास व्हायचा. वॉशरूमला गेल्यानंतर पण उठायला वगैरे येत नव्हतं, बसायला पण येत नव्हतं. आणि माझी मुलं मला जेवायला मम्मी म्हणायचे, डॉक्टरांनी सांगितलं की चेअरवर आणि खाटवरतीच बसायचं, खाली बसायचं नाही. कपडे धुताना आपण मोठा स्टूल वापरायचा, त्याच्यावरतीच बसून कपडे धुवायचे. पण मला टेन्शन यायचं. आणि माझी मुलं पण, माझी मुलगी 3रीत होती, तीच माझं सगळं घरकाम करायची. कारण माझी अवस्था बघून ती म्हणायची, मम्मी तू नको करू, मी करते सगळं काम. कपडे धुवायची ती, माझी लादी पुसायची, मला उठवायला बसवायला ती मदत करायची. 3रीची माझी मुलगी. आणि मला उठाय बसायला, मी संध्याकाळी झोप नाही आली तर मला ती माझे पाय दाबू का, मी हे करू का, ते करू का, तू नको करू, तू थांब, मी करते, असं मला बोलायची. मी रडायला लागली की ती पण माझ्यावर सोबत रडायची. एवढं ती माझ्यासाठी. मी रडायची. माझी मुलगी माझ्याबरोबर, तिच्या पण डोळ्यात पाणी यायचं. आणि ती म्हणायची, मम्मी का तुला असं होतंय? ती म्हणायची, तू नको करू, मी काम करते तुझं. आणि मला ती धीर द्यायची माझी मुलगी स्वतः. आणि मला ती खाली बसले, उठायला त्रास होता की ती मला हाताला पकडायची आणि उठत. दोघं मुलं माझी 2 हाताला पकडून मला उठवत होते. कारण उठायलाच येत नव्हतं मला. तिच्या स्वतःहून उठायला खूप त्रास व्हायचा डोळ्यात. आणि झोपल्यानंतर पाय असं लांबवायला पण येत नसायचे आणि आकडायला लवकर येत नसायचे. एवढा त्रास व्हायचा. आणि संध्याकाळी झोप येत नसायची. 2-3 वाजले झोप लागली नसायची. पण हे गोळ्या औषधं मी घेतल्यापासून मला झोप पण शांत. मी गाडी जरी चालायला लागली तरी मला त्या हवेने झोप लागायला चालू करायची ह्या औषधामुळे. आणि जो मी एकच दिवस घेतलं आणि दुसऱ्या दिवशी माझे पूर्ण सूज पण राहिली. आणि सगळे हे बोट वगैरे ना, उठल्यानंतर माझे हे बोट पण अशी होत नसायची, ते बोट पण व्हायली आणि वळायला लागली. आणि बसायला उठायला त्रास होत होता, तो पण माझा झाला. कारण सूज पण वसरली आणि मी चांगली चालायला पण लागली. आणि व्यायाम पण करायला लागली. योगा वगैरे घरामध्ये मी करायला लागली. म्हणजे काहीच हालचाल होत नव्हती. मला आटा पण मळता येत नव्हता, पोळ्या लाटता येत नव्हत्या, बसून असं प्याज ऑनियन वगैरे काहीच मला करता येत नव्हतं. पण मी सगळे काम करायला लागले. मी 8 दिवस लादी सुद्धा पुसत नव्हतं, तर मला कामच करता येत नव्हतं. आता पती कुठे असतात तुमचे? आता ते श्रीनगरला असतात. श्रीनगरला. त्यांच्याशी बोलणं झालं की? हो, झालं. कारण त्यांनी सुद्धा मग घे म्हटले. कारण आमच्याकडून कचरे सर, नवले सर, त्यांनी मला ते हे ग्रुपवरती होते, त्यांच्या ग्रुपवरती मेसेज केला आणि मला म्हटले की इथं असं शिबिर लागणार आहे, तू जा आणि पहा तिथं काय आहे. मी आले. मग इथं त्यांना सांगितलं की असं असं इथं औषध आहे. ते म्हटले घे, मी ऑनलाईन पेमेंट करतो. मग त्यांनी माझी ऑनलाईन पेमेंट केली आणि मी औषधं घेऊन. त्यांना तुमच्या आजाराबद्दल पूर्ण कल्पना आहे? हो, ते आलेले ना गेल्या महिन्यात सुट्टी. कारण तेच मला दवाखान्यामध्ये घेऊन इकडं तिकडं कुठे पण त्यांनीच फिरवलं 1 महिन्यामध्ये. कुठलाच नव्हता. तुम्ही जे औषधी घेतले त्यापैकी काय काय औषधी होते? हे 2 औषधी होते. एक बॉटल, 7 वंडरची एक बॉटल. बरं, आता हे तुम्ही किती दिवसाचं औषधी घेतले टोटल? 15 दिवसाचं घेतलं. 15 दिवसामध्ये तुम्हाला जो अनुभव आला तो ह्या पद्धतीचा, म्हणजे सूज कमी झाली? अच्छा. फक्त काल आणि परवा थोडस प्रवास झाल्यामुळे थोडस नॉर्मल मला जाणवलं दुखल्यासारखं. पण मी 2 दिवसातच पूर्ण क्लिअर झाले. आणि ह्या मावशींनाच मी घेऊन आले. त्या मावशींनी पण मला बघून त्यांना पण आनंद झाला, माझ्या पाहुण्यांना पण आनंद झाला मला. तर आता आपण पाहिलंय की एका स्वातंत्र्यवीराच्या पत्नीला आपण हे जे काही औषध दिलेलं आहे त्यांच्या सांधिवातासाठी, आणि त्यांना त्यांच्या तोंडातून जे काही शब्द व उद्गार बाहेर पडलेले आहेत त्याच्यातनं आपल्याला अनुभव आला की त्यांना आलेला रिझल्ट आपण आता अनुभवलेला आहे. तर मित्रांनो, समर्थ सक्सेस लाईव्ह आणि डॉक्टर भारत राठोड यांच्या माध्यमातून ह्या औषधीचा प्रचार आणि प्रसार आपण भारतभर करत आहोत. तर ह्याचा प्रचार अजून जास्त व्हावा, आयुर्वेदाबद्दल लोकांना जागृती निर्माण व्हावी, याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याचा प्रचार प्रसार करतोय, शिबिरं घेतोय. तर हे जे काही शिबिर आहे हे अंजन मस्तूर साहेब आणि राम जोडगे साहेब यांच्या माध्यमातून इथं झालेलं होतं कुर्डवाडीमध्ये आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून. तर ताईंना हा अनुभव आला. असेच अनुभव अजून बऱ्याचशा लोकांना गरजेचं आहे आपल्या देशामध्ये. तर ह्या सगळ्या लोकांपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचलं पाहिजे आणि त्यांना तो अनुभव आला पाहिजे. तरी ह्या प्रोडक्टबद्दल तुम्ही लोकांना काय मार्गदर्शन करा, म्हणजे काय शुभेच्छा द्या, काय केलं पाहिजे? तुमच्यासारख्या आजारी लोकांनी हे प्रोडक्ट घ्यायला पाहिजे का? हा, मी सांगितलं ना, माझ्या आजीने घेतलं, मामीने घेतलं, ती आत्याची मुलगी आली तिला पण मी सांगितलं की बाबा तुम्हाला जो अनुभव आलाय तो अनुभव सगळ्यांना यावा अशी तुमच्या माझी अपेक्षा आहे. आणि मी सांगते सगळ्यांना घ्या म्हणून.
तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेसेज पाठवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.